संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला काही मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ज्यांना आपण खास आमंत्रित केलेलं आहे की खऱ्या अर्थानं बीएमसीनं जरी आपलं काम केलेलं असलं तरी देखील ही यंत्रणा खरोखरच उपयोगी ठरणार आहे का? कोविड पेशंट्सना हवे त्या ठिकाणी बेड्स उपलब्ध केले जाऊ शकणार आहेत का? या खरोखर रुग्णांचे हे हाल आहेत, कारण फक्त कोविडच नाही तर इतरही रुग्णांवरती उपचार होणं हे अत्यावश्यक आहे. डॉक्टर सितेश रॉय आपल्याकडे येतो. डॉक्टर, खूप भरोसा होता सगळ्यांना आरोग्य व्यवस्थेवरती, सरकारवरती, बीएमसी प्रशासनावरती, मात्र फक्त समित्या स्थापन करून कोविड-19चा प्रश्न येत्या काळामध्ये सुटणार आहे का? कारण ग्राउंड रियालिटी जर आपण पाहिली, अनलॉक झाल्यानंतर सर्वाधिक रुग्ण वाढण्याची संख्या आहे. जर आपण पाहिलं, चायनाला सुद्धा महाराष्ट्रानं आता मागे टाकलेलं आहे रुग्णांच्या बाबतीमध्ये. आणि विश्वजित ढोलण यांनी जी एक सत्य बाजू समोर आणली की फुगवलेली आकडेवारी वेगळी आहे तर रियालिटी जी आहे ती मात्र पूर्णपणे वेगळी असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यामध्ये असलेल्या रुग्णांचा सर्वाधिक मृत्यू होतो. यामागचं कारण म्हणजे एकतर शेवटच्या स्टेजमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्याकडनं एकतर माहिती मागितली जाते किंवा 2 दिवसांचा जो कालावधी आहे कोविड-19च्या टेस्टचा येणारा रिझल्ट यासाठी थांबावं लागणं, यावेळेला अनेक मृत्यू होणं हे साहजिक आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्सचा जर आपण विचार केला तर 80% बेड्स जे आहेत त्यावरती देखील आता नियंत्रण जे जर बीएमसीला ठेवावं लागणार असेल, त्यासाठी IAS ऑफिसर ठेवावे लागणार असतील तर आरोग्य व्यवस्थेचा या क्षणाला महाराष्ट्रामध्ये बोजवारा उडालेला आहे असं आम्ही सगळ्यांनी समजायचं का? कारण संदीपजींनी देखील खूप महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहे. ग्राउंड रियालिटी वेगळी आहे, दाखवणारी जी आकडेवारी आहे ती वेगळी आहे. IAS ऑफिसर आल्यानंतर तरी सर्वसामान्य माणसाला इमर्जन्सी असेल तर बेड उपलब्ध होणार का? ऑक्सिजनची कमतरता असेल तर त्या ठिकाणी त्यांना व्हेंटिलेटर्स जे आहेत ते मिळणार का? ज्या प्रकारचे डोम उभे करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी डोममध्ये गेल्यानंतर या पेशंट्सना उपचार होणं जे आहे, जे अपेक्षित उपचार आहेत ते मात्र होतील का? हा आमचा साधा सरळ प्रश्न आहे. डॉक्टर सितेश. नमस्कार विशाल. पहिलं तर हे सगळे प्रश्न खूप गंभीर प्रश्न आहेत आणि ॲज हेल्थकेअर वर्कर्स आम्हाला हे प्रश्न रेग्युलरली येतात. कारण पेशंट्सला स्वतः माहिती नसतो की त्यांना प्रॉब्लेम आहे की नाही आणि त्यांना कसं ते सॉल्व्ह करणं, फक्त टेस्टिंग करणं कधी कधी कठीण होतो. आणि रियालिटी हे आहे की जसं आपला लॉकडाऊन उघडणार आणि मिशन टू बिगिन्स स्टार्ट अगेन चालू होणार, लोक ट्रॅव्हल करतायत. आपण ऑलरेडी खूप क्राऊडेड बसेस बघू शकतो, बरेचसे व्हिडिओज फिरतायत आणि चान्सेस स्प्रेड होणं हे इन्फेक्शनचा हाय आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि ते लगेच या आठवड्यात नाही दिसणार, कारण 5 दिवस ॲव्हरेज इन्क्युबेशन टाईम आहे या इन्फेक्शनचा. तर आपल्याला नेक्स्ट वीकपासून होऊ शकतो की आणखीन एक स्पाइक दिसायला भेटेल केसेसचा. आणि त्याबरोबर जसं पाऊस पडणार तसं रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, व्हायरल इन्फेक्शन्स दुसरे पण वाढतील आणि तापवाले इन्फेक्शन्स वाढतील. म्हणून पूर्ण प्रशासनाला आणि प्रक्रियाला स्वतःला गिअर अप करायला लागेल फॉर ॲडिशनल टेस्टिंग. आणि हे आम्ही आमचं डॉक्टरांचा जे कॉन्फरन्सेस असतात, वेबिनार्स असतात, मी खूप केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण इथपर्यंत बोललोय की पब्लिक प्लेसेसमध्ये आपण कोविड टेस्टिंग सेंटर्स घालू शकतो. हे कोरियाने केलं होतं, जपानने केलं होतं, जिथे पर्सन अगदी सेफ वेमध्ये जाऊन आपला टेस्ट करून लवकरात लवकर टेस्ट अवेलेबल होतो त्याचा रिपोर्ट. पण आता काय होतोय की त्यांना पूर्वी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागायचं, ते प्रिस्क्रिप्शनचा एक रिस्ट्रिक्शन त्यांनी लास्ट वीकच काढलेला आहे की ज्यांचा अगदी हाय रिस्क कॉन्टॅक्ट असतो, जे मोर दॅन 15 मिनिट्स विथ अ कन्फर्म्ड पेशंट स्पेंड करतात किंवा फॅमिली मेंबर असतात त्या पेशंटचे, त्यांना विदाउट अ डॉक्टर प्रिस्क्रिप्शन, तर असले रेग्युलेशन्स आणि रूल्स अगोदर करायला पाहिजे होते काही प्रकाराने. बट आता पण होत आहेत. बट क्लिअरली टेस्टिंग ॲक्सेस हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण जसं सांगितलंय फक्त डायलिसिस पेशंट नाही, माझ्याकडे एक पेशंट रिसेंटली आणला, त्यांना हॉस्पिटलमध्ये फक्त ॲडमिट व्हायचं एक प्रोसिजरसाठी. ते प्रोसिजर एक बिनाईन प्रोसिजर आहे, बट त्याच्यासाठी पण पूर्ण अगोदर त्यांना कोविड टेस्ट नेगेटिव्ह आहे हे कन्फर्म करायला सांगतायत. तर ह्या सगळ्या रूल्स आणि रेग्युलेशन्समध्ये आपण जे बेस्ट टेस्टिंग करू शकतो आणि रॅपिड टेस्टिंग करू शकतो, रॅपिड म्हणजे फक्त ब्लड टेस्ट नाही, आपला स्वॅब टेस्टच मी सांगतोय, ते करण्याचं अवेलेबिलिटी ऑलरेडी महाराष्ट्राने 2 लाखचा वर टेस्ट केलेले आहेत, त्यामधून 20% पॉझिटिव्ह आहेत. पण आपल्याला मला असं वाटतं की आपल्याला ॲक्सेस टू टेस्टिंग वाढवायला लागेल आणि त्याबरोबर क्लिअरली बेड्सचं अवेलेबिलिटी. फक्त बेड डॉक्टरांवर चालत नाही, त्याच्यामध्ये क्लास 4, क्लास 3 वर्कर्स पण लागतात. आणि मी खूप ऐकलेलं आहे
जिथे वर्कर्स अवेलेबल नाही आहेत वॉर्ड्सला क्लीन करायला, हॉस्पिटल्सला क्लीन करायला, पेशंट्सला सपोर्ट करायला, तर नर्सिंग स्टाफ, डॉक्टर स्टाफ आणि जेवढं पॉसिबल आहे BMCने, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने अप्रोच केलेला आहे प्रायव्हेट डॉक्टर्सला, आणि प्रायव्हेट डॉक्टर्स स्वतः ते व्हॉलंटिअर करतायत की ते BMC हॉस्पिटल्समध्ये पण मदत करतील, कारण तिथे डॉक्टर्स कधी कधी 10-12 तास काम करतायत विदाऊट एनी ब्रेक आणि दिवस घरी जात नाही. याचं सगळ्यामध्ये मी एक इम्पॉर्टंट थिंग सांगणार, आणि ते आहे, मी फर्स्ट इंटरव्ह्यू तुमच्याबरोबर फेब्रुवारीमध्ये केला होता विशाल, तेव्हापासून सांगतोय, पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी. दरेक माणसाला स्वतःचा केअर घ्यायला पाहिजे, त्यांना मास्क घालायला पाहिजे, त्यांना सोशल डिस्टन्सिंग करायला पाहिजे, त्यांना स्वतःचा केअर घ्यायला पाहिजे, फॅमिलीचा केअर घ्यायला पाहिजे, कारण हा व्हायरस कुठे जाणार नाही हे पक्का आहे. CDCने सांगितलेलं आहे, WHOने सांगितलेलं आहे, मी पहिला इंटरव्ह्यू पासून सांगतोय, हा व्हायरस आपल्याबरोबर राहणार, आणि तो व्हायरस बरोबर आपल्याला आपला इम्युनिटी आणि आपला केअर घेणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे. कारण 80% लोकांना माइल्ड इन्फेक्शन किंवा एसिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन होतो, आणि जे बाकीचे 15-20% आहेत त्यांना पोटेन्शियली हॉस्पिटलचा गरज पडतो, आणि आपल्याला हॉस्पिटल सर्व्हिसेस बरोबर वेमध्ये अप्रोच करून त्यांना ट्रीट करून, आणि जे होम केअरचा प्रोसेस आहे, जर्मनीचा मोठाच सक्सेस याने झालं की इवन पेशंट्स ज्यांना सर्दी खोकला ताप होता त्यांना घरी ठेवून त्यांना डॉक्टर्स घरी कॉल करायचे 2दा, कधी कधी एक हेल्थ केअर वर्कर व्हिजिट करायचं, आणि त्या प्रोसेसने त्यांचं घरी इलाज झालेला विथ क्वारंटीन अँड विथ आयसोलेशन अँड विथ ऑल प्रिकॉशन्स. तर आपल्याला हे मॉडेल्स बघून स्वतःचे अप्रोच आणि स्वतःचा ट्रीटमेंट प्लॅन चेंज करायला लागेल, हे माझा, किंवा ऍड करायला लागेल टू व्हॉट इज ऑलरेडी देअर, आणि त्यानेच आपण हा डॉक्टर आपल्याकडे येतोच, मात्र संदीप देशपांडेंकडे मला याला जायला आवडेल. वेळ आपली संपत आली. डॉक्टर सितेश रॉय, BMCचा वॉच कितपत फायद्याचा ठरणार? ईमेल एक खूप स्लो सिस्टम आहे. ईमेल पोचणार, ईमेलचा रिस्पॉन्स येणार. आज आपण व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि फास्ट ॲक्शनचा सिस्टम आणि वर्ल्डमध्ये राहतो. माझ्याप्रमाणे देर शुड बी फास्टर ॲक्सेस. व्हॉट्सॲप मेसेज विथ स्पेसिफिक प्रोटोकॉल्स जे असतील ते केलं तर माझ्याप्रमाणे देर कॅन बी रिअल टाईम रिस्पॉन्स दॅट कॅन बी गिवन. ईमेल खूप स्लो रिस्पॉन्स आहे, आणि जसं तुम्ही सांगितलं बऱ्याचशा लोकांकडे ईमेल नसेल, तर माझा रिक्वेस्ट आहे प्रशासनांना की 4-5-6 नंबर्स जे पण असतील, आणि लोक आपल्याला तेवढा मॅनपॉवर पाहिजे त्याला रिस्पॉन्ड करायला, आणि तेवढा नेटवर्किंग आणि कनेक्शन पाहिजे की बेड्स कुठे काय अवेलेबल आहे, टेस्ट कुठे होऊ शकतो, कुठे पेशंटला जायला पाहिजे. वी डेफिनेटली हॅव टू अप आवर गेम. आपल्याला आपला रिस्पॉन्स आणखीन अग्रेसिव्ह आणि आणखीन ॲक्युरेट करायलाच लागणार आहे. बरं, नक्कीच. संदीपजी, जाता जाता मला एक विचारायचं आहे, BMCचा वॉच या सर्व गोष्टींवर असेल किंवा नसेल, तुमचा वॉच किती असणार आहे एक सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिक म्हणून? मी तुम्हाला सांगू का, BMC ने IAS अधिकारी नेमल्यानंतर माझा पहिली गोष्ट, माझं पहिलं सर्वात म्हणणं की IAS अधिकारी तर बिनकामाचे, काही कामाचे नाही, ती सिस्टीमच रद्दबदल केली पाहिजे. महत्वाची गोष्ट, जो लोकल वॉर्ड ऑफिसर आहे त्याच्यावर ही जबाबदारी दिली पाहिजे की त्या वॉर्ड मधली जी हॉस्पिटल, कारण तो जास्ती कनेक्टेड आहे त्या हॉस्पिटल बरोबर, खरोखर बेड अवेलेबल आहे की नाही त्याला हे लवकर कळू शकतं, तिथे बसलेल्या IAS अधिकाऱ्यांना कळू शकत नाही. त्यामुळे जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की रिअल टाइम रिस्पॉन्स साठी तुम्ही फोन नंबर, व्हॉट्सअप याच गोष्टी दिल्या पाहिजेत. हे मेलचा जमाना आता थोडासा गेलेला आहे, जुना आहे. नक्कीच संदीपजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतायत की आता लवकरात लवकर पेशंट्सना जे ती मदत पोहोचणं गरजेचं झालेलं आहे, BMCनं जरी आता वॉच ठेवण्याचा प्रयत्न केला असेल तरी देखील या चर्चेअंती एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते, प्रत्येकजण तितका टेक्नॉसॅव्ही आहे किंवा नाही हा प्रश्नच आहे. मात्र त्यातल्या त्यात क्विक रिस्पॉन्स जर मिळणार असेल तरच कोविड-19 आपल्याला हद्दपार करता येऊ शकेल. दुसरीकडे प्रशासनानं हेही लक्ष देणं गरजेचं आहे. जर प्रायव्हेट हॉस्पिटल्सची नावं आपण घेतली आहेत तर खरोखर हे बेड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत का? ICU वॉर्ड तितक्या प्रमाणामध्ये सज्ज आहेत का? आणि त्यामुळेच तर मृत्यूदर वाढत नाहीये ना, याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठीच आज BMCचा वॉच या विशेष चर्चेचं आम्ही आयोजन केलं होतं. सर्व मान्यवरांचा धन्यवाद, आपण वेळ काढून आमच्या सर्व प्रेक्षकांबरोबर या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. आणि या विशेष चर्चेमध्ये तुर्तास थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.